रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये कर्मसन्यासी आणि कर्मयोगी यांची व्याख्या मांडतात. माऊलींना असं म्हणायचं आहे, कर्मयोगी हा दीनदुबळ्यांसाठी काम करत असतो. म्हणजे तुकाराम महाराज म्हटले, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. या अभंगाला सार्थ जीवन ठरावं असं कर्मयोग्यांचं जीवन असतं आणि कर्मसन्यासी याच्या पलीकडे असतो असं माऊली म्हणतात. आणि म्हणूनच कर्मसन्यासाचं वर्णन करताना माऊलींनी असा शब्दप्रयोग केलेला आहे की माऊली म्हणतात, तो कर्म करी सकळे परी कर्मबंधा ना कळे. काय म्हणतात माऊली? कोण? कर्मसन्यासी काय करतो? तो कर्म करी सकळे परी कर्मबंधा ना कळे. कशा पद्धतीनं ना कळे? तर पुढे माऊली म्हणाले, ना तरी शिंपे जळी जळे पद्मपत्र. म्हणजे पूर्ण ओवी अशी आहे की तो कर्म करी सकळे परी कर्मबंधा ना कळे, ना तरी शिंपी जळी जळे पद्मपत्र. माऊली दृष्टांत देऊन कर्मसन्यासाची व्याख्या आपल्याला पटवतात, कारण त्यांच्यासमोर जो श्रोतुगण बसला आहे तो सगळा सामान्य आहे, खेडूत आहे, ग्रामीण आहे. आणि म्हणून दृष्टांताशिवाय माऊली पुढे जात नाही. माऊली या दृष्टांतामधून समजून देतात. ते म्हणतात की ज्याप्रमाणे कमळ पाण्यामध्ये फुलतं, पण त्याच्या कमळदलांना पाण्याच्या थेंबाचा स्पर्श होत नाही, ते ज्याप्रमाणे पाण्यात राहूनही कमळदल अलिप्त राहतं पाण्यापासून, तसं कर्म करूनही कर्मसन्यासी कर्मापासून अलग राहतो, बाजूला राहतो. तो त्याचं श्रेय लुटत नाही. आजकाल माणसं कर्म नाही केलं तरी त्याचं श्रेय घेतात. श्रेयवादावरून भांडणं होतात. विशेषतः राजकारणी लोकांचे तर जास्त भांडणं होतात. हे विकास काम मी केलं, ते विकास काम त्यांनी नाही केलं, ते त्याच्या कार्यकाळात नाही झालं. मंजुरी जरी त्याच्या कार्यकाळात आली असेल पण काम तर मीच केलं आहे. म्हणून दोन्ही मंत्र्यांमध्ये आजी माजीमध्ये जो विकास कामांवरतून गदारोळ होतो आज आपण बघतो, त्यांनी ही ओवी शिकली पाहिजे. ज्ञानेश्वरी 750 वर्षानंतरही टाकाऊ नाही आहे. ती यावत चंद्र दिवाकरोपर्यंत मानवाला मार्गदर्शन रूपाने राहणार आहे. त्याची कारणं जर काय असेल तर त्या ओव्या अभ्यासा म्हणजे आपल्या लक्षात येईल. माऊली म्हणाले की कर्मसन्यासी माणसाला होता आलं पाहिजे. म्हणजे कर्म करायचं पण कर्माचा अहंकार बाळगायचा नाही. कर्मातून तुम्हाला बाजूला होता आलं पाहिजे. ज्याप्रमाणे पाण्यातलं कमळदल असतं, ते पाण्यात राहतं पण पाण्याचा स्पर्श आपल्या दळांना होऊ देत नाही. हे आज माणसाला जमणार आहे का? माणसं आज तर कामाचा श्रेय घ्यायलाच निघालीत. म्हणजे काम जर विकासाचं झालं तर त्याचं श्रेय घेतात आणि कामाने नुकसान झालं तर त्याचं खापर मात्र दुसऱ्याच्या डोक्यावर फोडतात. अशी माणसांची विचित्र जातच जोपर्यंत ही सुरू राहील, अशा माणसांना ज्ञानेश्वर महाराजांनी हा टोला तर लगावला नाही ना. म्हणजे बराच वेळेला ज्ञानेश्वर महाराज आपल्या ह्या अभंगातून शालजोडीतून देतात. तुकाराम महाराज त्याचे फटकन फटका टाकतात, पण ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या ओव्यांमधून आणि आपल्या अभंगांमधून, आपल्या निरूपणामधून शालजोडीतून माणसांना शिकवण देतात. म्हणजे म्हणून तर त्यांना माऊली म्हणायचं, कारण ते मातेचं हृदय आहे त्यांचं. तुकोबांचं तसं पित्याचं हृदय आहे. आणि म्हणून माऊली जे इथं म्हणतात की तो कर्म करी सकळे परी कर्मबंधा ना कळे, ना तरी जळी जळी पद्मपत्र. या पद्धतीने माणसानं आयुष्य जगावं, कर्म करावं, पण त्याचा अहंकार टाकून द्यावा, त्या अहंकारात अडकत बसू नये. जेणेकरून कर्म करून म्हणजे कर्माचा संन्यास माणसाला घेता आला पाहिजे. मला तर विशेष वाटतं माऊलींनी हा शब्द रूढ केला, गीतेने हा शब्द रूढ केला, कर्मसन्यासी. नुसता संन्यासी नाही तर कर्माचा संन्यासी घेणारा प्रापंचिक माणूससुद्धा असू शकतो. ते माणसाने व्हावं हेच या ओवीमधून सांगतं. आणि म्हणून आपण कर्मसन्यासी होण्याची वृत्ती आपल्या अंगी बांधू असा आज संकल्प करूया आणि थांबूया. रामकृष्ण हरी.